तर आज आपण इथे गरमागरम सगळ्यांचीच आवडती लहान लेकरांपासून ते मोठ्यापर्यंत एकदम सोप्या व झटपट पद्धतीने इथे खिचडी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मस्त मी कांदे, टोमॅटो, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, आलू आणि मटर पण घेतलेले आहेत आणि काही खडे मसाले जसे की लवंग, मिरे, दालचिनी, शेंगदाणे, तेजपत्ता, जिरे, मोहरी आणि इथं मी चिकन मसाला, मटन मसाला आणि बिर्याणी मसाला एकत्र मिक्स करून घेतला. एक छोटा चमच हळद घेतला आणि चवीपुरतं मीठ घेतलं. मग कुकरमध्ये मस्त इथं मी 2.5 माप तेल टाकलं होतं. त्यामध्ये पूर्ण खडे मसाले टाकून टाकले. मग त्यानंतर ते थोडं तडतडल्याच्या नंतर मस्तपैकी कांदा आणि मिरच्या एकत्रच टाकून द्यायच्या आणि मस्तपैकी परतून घ्यायचं. वरतून कढीपत्ता पण टाकला. मस्त थोडंफार शिजल्याच्या नंतर मी यात टोमॅटो ॲड केले आणि टोमॅटो मस्तपैकी परतून घेतल्यावर मी यात आलू आणि मटर टाकून टाकले. मस्तपैकी हे पूर्ण मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा. त्यानंतर मस्तपैकी मी इथं हळद टाकलं आणि पूर्ण आपला चिकन बिर्याणी आणि मटन मसाला टाकून वरतून मीठ टाकून परतून घेतलं पूर्णपैकी, जेणेकरून चव सगळ्याच जागेने पसरली पाहिजे. आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला मसाला इथं तयार आहे आणि इथं मी मस्तपैकी पाण्यामध्ये 1 चमचा तेल टाकून उकळायला ठेवलं होतं, जेणेकरून आपल्या खिचडीची चव अजून एकदाच मस्तपैकी निखरून येईल. आणि यामध्ये 1 माप मी ते तेलाचं आणि पाण्याचं गरम टाकून टाकलं, जेणेकरून आपली फोडणी करपणार नाही किंवा चिटकून बसणार नाही. मग यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर टाकून परतून घेतलं आणि ते पूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलं. मस्तपैकी तर मी तांदळाला आणि धुवून घेतलं. तांदळामध्ये थोडेसे मसूरची डाळ आणि शेंगदाणे टाकून त्याला धुवून घेतलं. तर मस्त पाणी आता उकळलेलं आहे. पूर्ण तांदूळ मी त्यात टाकून घेते. मीडियम फ्लेमवर आपल्याला इथे 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या, जेणेकरून आपले भात पूर्णपैकी चांगल्या पद्धतीनं शिजतील. यावर कोथिंबीर टाकून घ्यायची मस्तपैकी. आता याला मी बंद करून याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करून घेते. या प्रकारे आपली इथं खिचडी एकच नंबर झणझणीत तयार झालेली आहे. तुम्ही एकदाच या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. लहान लेकरांचा सगळ्यात जास्त पदार्थ आवडता म्हणजे खिचडी असते आणि बायकांना पण जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा खिचडीच बनवतो. तर अशा प्रकारे आपली झटपट खिचडी बनवून तयार आहे. आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन हा तर सबस्क्राईब करा. थँक्यू.